प्रजा फाउंडेशन गेल्या 20 वर्षांपासून महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि बाकी स्टेकहोल्डरसोबत काम करीत आहे. या अनुभवावर आधारित या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिकेचे कामकाज कसे चालते आणि या कामकाजात नगरसेवक प्रभावीपणे कसे सहभागी होऊ शकतील याची माहिती घेणार आहोत. मुंबई महानगरपालिकेचे कामकाज मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 या कायद्याला अनुसरून चालते. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये महापालिका अधिकाऱ्यांची कर्तव्ये आणि अधिकार स्पष्ट केले आहेत. महापालिका निवडणुका, महापालिकेची मालमत्ता, महापालिकेचे बजेट, कर आकारणी आणि बांधकामाचे नियमन या व अशा कामकाजासाठीच्या तरतुदी या कायद्यामध्ये समाविष्ट आहेत. नगरसेवकांनी मुंबई महानगरपालिका अधिनियम समजून घेतला पाहिजे आणि काम करत असताना संदर्भासाठीही त्याचा वापर केला पाहिजे. या कायद्यातील काही महत्त्वाची प्रकरणे. महानगरपालिका आणि नगरसेवक म्हणजे कोण? महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार मुंबई शहरासाठी गठीत केलेली बृहन्मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका ही शहराच्या कारभाराची जबाबदारी असलेली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. नगरसेवक म्हणजे महानगरपालिका सदस्य म्हणून काम करण्यासाठी योग्य प्रक्रियेने निवडून आलेली किंवा नामनिर्देशित केलेली व्यक्ती. मुंबई महानगरपालिकेत सध्या 227 निवडून आलेले सदस्य आणि 10 नामनिर्देशित सदस्य आहेत. महानगरपालिकेची बैठक म्हणजे काय? महानगरपालिकेची बैठक अथवा सर्वसाधारण सभेची बैठक म्हणजे सर्व 227 लोकनियुक्त आणि 10 नामनिर्देशित नगरसेवकांची स्थानिक कामकाजावरील चर्चेसाठीची बैठक. या बैठकीचे अध्यक्ष महापौर व त्यांच्या अनुपस्थितीत उपमहापौर असतात. सर्वसाधारणपणे महिन्यातून एकदा ही बैठक होते. नागरी सेवांची पूर्तता करण्याची जबाबदारी सर्वसाधारण सभेची आहे. महानगरपालिकेकडे जमा होणारा कर आणि केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारी अनुदाने या महसुलाचा वापर या सेवांसाठी केला जातो. मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार महानगरपालिकेच्या कामकाजासाठी विविध समित्यांचे गठन होते. या समित्यांची आता माहिती घेऊयात. वैधानिक समित्या. वैधानिक समित्यांना कायद्याने अधिकार प्रदान केले आहेत. नगरसेवक आणि संबंधित विषयाचे तज्ज्ञ या समित्यांचे सदस्य असतात. मुंबई महानगरपालिकेतील वैधानिक समित्या पुढील प्रमाणे आहेत. स्थायी समिती. स्थायी समिती ही महापालिकेतील सर्वात महत्त्वाची वैधानिक समिती आहे. महापालिकेच्या आर्थिक प्रस्तावांवर विचारविनिमय करून निर्णय घेण्याचे काम ही समिती करते. सुधार समिती. सुधार समितीचा उद्देश शहरामध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांबाबत विचारविनिमय करणे हा आहे. महापालिकेच्या मालमत्तांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी या समितीची आहे. शिक्षण समिती. प्राथमिक शिक्षण व संबंधित उपक्रमांची जबाबदारी शिक्षण समितीची आहे. बेस्ट समिती. मुंबई शहरामध्ये वीज पुरवठा आणि परिवहन देणाऱ्या सेवा, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रमाची महापालिकेतील धुरा बेस्ट समिती सांभाळते. वृक्ष प्राधिकरण. झाडे तोडण्याचे नियमन करणे आणि त्याबदली उद्यान विभागातर्फे नवीन झाडे लावून घेणे ही वृक्ष प्राधिकरणाची जबाबदारी आहे. प्रभाग समित्या. 74व्या घटना दुरुस्तीनुसार मुंबई महानगरपालिका अधिनियमात प्रभाग समित्यांची तरतूद करण्यात आली. पाणी पुरवठा, नाली व्यवस्था, स्वच्छता, पर्जन्य वाहिन्या, शालेय इमारती, महापालिकेच्या इमारती व उद्यानांची देखभाल अशी प्रभागातील कामे व नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण जलद गतीने व्हावे या उद्देशाने प्रभाग समित्या तयार करण्यात आल्या आहेत. या वैधानिक समित्यांखेरीज महानगरपालिकेमध्ये काही विशेष समित्या असतात. विशिष्ट विषयावर कामे करण्याचे अधिकार या समित्यांना बहाल केलेले असतात. मुंबई महानगरपालिकेतील अशा 6 विशेष समित्या पुढील प्रमाणे आहेत. 1. स्थापत्य समिती शहर. 2. स्थापत्य समिती उपनगरे. 3. सार्वजनिक आरोग्य समिती. 4. बाजार व उद्यान समिती. 5. विधी महसूल आणि सर्वसाधारण विषय समिती. 6. महिला व बाल कल्याण समिती. नगरसेवक या समित्यांचे सदस्य असतात. या समित्यांमध्ये आणि महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांच्या कामकाजामध्ये सहभागी होण्यासाठी नगरसेवकांना विविध आयुधांचा उपयोग करता येतो. आयुधे म्हणजे चर्चेच्या व प्रश्न उपस्थित करण्याच्या पद्धती, ज्यांचा वापर केला असता महापालिका सभेचे काम शिस्तीने व विनाविलंब व्हायला मदत होते. या साधनांची माहिती घेऊन व त्याचा वापर करून नगरसेवक आपल्या मतदारसंघातील
व शहराच्या दृष्टीने कळीचे असलेले प्रश्न व मुद्दे मांडून त्यांचे निराकरण करू शकतात. ही आयुधे आता समजून घेऊयात. विषय पत्रिकेवर विषय येण्यासाठीचे पत्र. जेव्हा नगरसेवकांना एखादा प्रश्न किंवा विषय मांडायचा असेल तेव्हा हा विषय सभेच्या विषय पत्रिकेत घ्यावा यासाठी पत्र नगरसेवक सादर करू शकतात. उदाहरणार्थ, फुटपाथ बांधकाम चालू असताना तिथल्या झाडांच्या भोवतालच्या जागेचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव या साधनाच्या मदतीने प्रभाग समितीला सादर करता येईल. 66 अ. प्रश्न विचारण्याचा हक्क. मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारांसंबंधी कोणतेही प्रश्न विचारण्याचा हक्क नगरसेवकाला आहे. या प्रश्नांची उत्तरे देणे महापालिका आयुक्तांवर बंधनकारक आहेत. यासाठी नगरसेवकाने संबंधित प्रश्न लिहिलेली नोटीस महापालिका सचिवांकडे बैठकीच्या किमान 7 दिवस आधी देणे गरजेचे आहे. यामध्ये खालील प्रकारचे प्रश्न किंवा मुद्दे येत नाहीत. एखाद्या विषयासंबंधी मत प्रदर्शन किंवा कायद्याच्या एखाद्या समस्येचे उत्तर किंवा एखादी काल्पनिक परिस्थिती गृहीत धरून मांडलेले प्रश्न किंवा भारतातील कोणत्याही कोर्टातील एखाद्या प्रलंबित वा चालू खटल्याबाबतचे प्रश्न किंवा महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यालयीन जबाबदारीशी संबंधित नसलेल्या व खाजगी आयुष्याशी निगडीत चारित्र्य व आचरणासंबंधीचे प्रश्न किंवा एखादी व्यक्ती अथवा जनसमूहाची बदनामी करणारे, चारित्र्यावर हल्ला करणारे प्रश्न. एखादा प्रश्न वरील निर्बंधाबाहेर येतो अथवा नाही याबाबत कोणतीही शंका असेल तर त्याबाबतचे निर्णयाचे अधिकार महापौर किंवा अध्यक्षांचे आहेत. महापालिका आयुक्तांनी नगरसेवकाला दिलेले उत्तर इतर नगरसेवकांच्या माहितीसाठी सभेसमोर मांडता येते. नगरसेवकांना बैठकीमध्ये पुरवणी प्रश्न विचारता येतो आणि त्याचे उत्तर महापालिका आयुक्तांना त्याच बैठकीत देणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट कालावधीसाठीचे जीएसटीचे अनुदान मुंबई महानगरपालिकेला मिळाले आहे का हा प्रश्न अनुच्छेद 66 अ. प्रश्न विचारण्याचा हक्क या आयुधांचा वापर करून विचारता येईल. 66 ब. तातडीच्या सार्वजनिक विषयांवर चर्चा. कोणत्याही तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या विषयाची चर्चा सभागृहात करावयाची असेल तर तशी नोटीस नगरसेवक महापालिका सचिवांना देऊ शकतात. याला पाठिंबादर्शक अन्य किमान 2 नगरसेवकांच्या सह्या नोटिसीसोबत असल्या पाहिजेत. ही चर्चा जेव्हा होणे अपेक्षित आहे त्याआधी किमान 72 तास ही नोटीस महापालिकांना सादर होणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मुंबई महानगरपालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध होण्यासाठीचे टेंडर काढलेले नसणे या विषयावरील चर्चा. 66 क. महापालिका प्रशासनाशी संबंधित एखाद्या विशिष्ट तातडीच्या विषयावर महापालिका आयुक्तांनी निवेदन सादर करावे अशी मागणी नगरसेवक करू शकतात. यासाठी नगरसेवकांनी सभेचे कामकाज सुरू होण्याच्या किमान 1 तास आधी आयुक्तांना नोटीस देणे गरजेचे आहे. महापालिका आयुक्त त्यांचे निवेदन त्याच दिवशी थोडक्यात मांडू शकतात किंवा त्यासाठी दुसरी तारीख निश्चित करू शकतात. हे निवेदन सादर केल्यावर त्यावर चर्चा करता येत नाही. या प्रकारचे एकपेक्षा अधिक विषय एकाच बैठकीत समाविष्ट करता येत नाहीत. जर 2 वा त्यापेक्षा अधिक विषय या साधनाद्वारे आले तर महापौरांच्या मते विषयांची तातडी व महत्त्व यानुसार प्राधान्यक्रम ठरवला जातो. उदाहरणार्थ, मुंबईमध्ये पुरेशी शेल्टर होम उपलब्ध नाहीत यासंबंधी आयुक्तांच्या निवेदनाची मागणी अनुच्छेद 66 क या आयुधाद्वारे करता येते. अनुच्छेद 36 क. ठरावाची सूचना. नगरसेवकाला बैठकीमध्ये कोणताही विषय वा प्रस्ताव मांडण्यासाठी ठरावाची सूचना हे साधन वापरता येते. हा विषय एखाद्या भागाशी संबंधित असला तरी तो जनहिताचा असल्यास मांडता येतो. यासाठी महापालिका सचिवांकडे बैठकीच्या किमान 3 दिवस आधी लेखी नोटीस देणे गरजेचे आहे. एका बैठकीत 3 पेक्षा अधिक ठरावाच्या सूचना समाविष्ट करता येत नाहीत. उदाहरणार्थ, महानगरपालिकेचे वस्तीतील दवाखाने अधिक वेळ चालू ठेवण्यासाठीचा विषय ठरावाच्या सूचनेद्वारे मांडता येऊ शकतो. अल्प मुदतीचे प्रश्न. नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा व तातडीचा विषय सर्वसाधारण सभा व समित्यांमध्ये मांडण्यासाठी अल्प मुदतीचे प्रश्न हे साधन वापरता येते. अल्प मुदतीचे प्रश्न बैठकीच्या किमान 2 तास आधी समितीचे अध्यक्ष किंवा महापालिका सचिव यांना सादर करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखाद्या खाजगी कंत्राटदाराच्या कामामुळे
जर लाखो लिटर पाणी वाया जात असेल तर नगरसेवक संबंधित बाब निदर्शनास आणून देऊन त्यावर शिक्षा व दंडात्मक कारवाईचा मुद्दा सभेसमोर मांडू शकतात. तातडीचे मुद्दे. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाच्या बैठकीत किंवा चर्चेच्या कोणत्याही वेळी तातडीचे मुद्दे मांडण्याची विनंती करता येते. बैठकीच्या जाहीर नोटिसीमध्ये समाविष्ट नसलेल्या विषयांवर बैठकीत चर्चा करता येत नाही. मात्र जर स्थायी समिती, सुधार समिती, बेस समिती, शिक्षण समितीने अथवा महापालिका आयुक्तांनी सदर विषय बैठकीत घेण्यास अनुमती दिली तर त्याचा समावेश करता येतो. आपल्या मतदारसंघाच्या अथवा शहराच्या दृष्टीने तातडीचा असलेला कोणताही मुद्दा नगरसेवकांना या साधनाचा उपयोग करून मांडता येतो. स्थगितीचा मुद्दा. एखाद्या तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सर्वसाधारण सभेत किंवा कोणत्याही समितीच्या बैठकीत स्थगितीचा मुद्दा मांडता येतो. एखाद्या विशिष्ट बाबतीत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अतोनात त्रास झाला असेल तर हा विषयही मांडता येतो. सभेचे चालू कामकाज तहकूब करून स्थगितीचा मुद्दा चर्चेस घेतला जातो, त्यामुळे त्याला असामान्य साधन मानले जाते. स्थगितीचा मुद्दा मांडण्यासाठी नगरसेवकांना सभेचे कामकाज सुरू होण्याच्या किमान अर्धा तास आधी आपला प्रस्ताव सादर करावा लागतो. उदाहरणार्थ, जेव्हा मंत्रालयाच्या इमारतीला आग लागली तेव्हा चालू असलेली महासभा स्थगित करण्यात आली. अर्थसंकल्प अंदाजावर सर्वसाधारण चर्चा. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांकडून चर्चेसाठी सभागृहाला सादर केला जातो. त्यानंतर नगरसेवक त्यावर चर्चा करतात आणि त्यामध्ये बदल सुचवतात. सविस्तर चर्चेनंतर अर्थसंकल्पाला महानगरपालिकेची मंजुरी मिळते. अर्थसंकल्पीय अंदाजाचा मसुदा त्यावर सर्वसाधारण सभेत चर्चा होण्यापूर्वी नगरसेवकांना दिला जातो. नगरसेवकांनी हा मसुदा वाचून तयारी करावी आणि आपल्या मतदारसंघाशी संबंधित मुद्द्यांवर सूचना कराव्यात ही अपेक्षा असते. हरकतीचा मुद्दा. जर एखादा मुद्दा तितकाच महत्त्वाचा व तातडीचा असेल तर अन्य विषयावर सभागृहात चर्चा चालू असतानाही हरकतीचा मुद्दा उपस्थित करता येतो. असे करताना नगरसेवकांनी केवळ संबंधित हरकतीचा मुद्दा मांडणे अपेक्षित असते. हा मुद्दा महानगरपालिकेची एखादी परंपरा किंवा प्राथमिकता याचे व कायद्याचे व नियमाचे उल्लंघन होण्याबाबतचा असू शकतो आणि तो सभागृहाच्या निदर्शनास आणून देणे हा या आयुधांचा हेतू आहे. हरकतीच्या मुद्द्यांवर चर्चा करायची अथवा नाही हा निर्णय घेण्याचा अधिकार महापौरांचा आहे. जर पुरेशी माहिती अभावी हा निर्णय घेणे त्यांना शक्य नसेल तर महापौर पुढील बैठकीपर्यंत निर्णय प्रलंबित ठेवू शकतात. महापौरांचा निर्णय अंतिम समजला जातो. त्याला केवळ कोर्टात आवाहन देता येते. उदाहरणार्थ, एखाद्या विभागात पाणी प्रदूषणाची समस्या असेल तर प्रभाग समितीत पाणी पुरवठा उपाययोजनांच्या विषयावर चर्चा होत असताना पाणी प्रदूषणाचा प्रश्न मांडण्यासाठी हरकतीचा मुद्दा वापरता येऊ शकतो. या सर्व आयुधांचे फॉर्मॅट प्रजाच्या हँडबुकमध्ये मिळू शकतील. लोकशाही व्यवस्थेत कायदे व नियम हे प्रामुख्याने प्रशासनाला जनहिताचे काम सुकर व्हावे या उद्दिष्टाने बनवले जातात. मुंबई महानगरपालिकेशी संबंधित कामकाजाचे नियम आपल्याला सोप्या भाषेत समजावून देण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओतून केला आहे. कायद्याची समज आणि साधनांची माहिती या आधारे नगरसेवक जनतेचे विषय सभागृहासमोर आणून त्यावर चर्चा घडवून आणू शकतात आणि लोकांच्या समस्यांचे निराकरण करू शकतात. अशा चर्चा आणि विचारविनिमयातून लोकहिताची धोरणे आखली जातील आणि शहराचा कारभार सुधारण्यास मदत होईल.